आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतराचं हे प्रकरण आहे। नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चाचं आंदोलन सुरू आहे। आयटी कंपनी समोर भाजप कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणाही दिल्या जात आहेत। नाशिकमधील आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतराचं हे प्रकरण आहे। चंदन पुजारीकारी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। चंदन, भाजप युवा मोर्चाचं आंदोलन सुरू आहे, नेमकी या सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी काय आहे? आपण बघतोय हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। या कार्यकर्त्यांकडून आता थेट गेटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला जातोय। आपण दृश्यांमध्ये बघतोय की गेट तोडून हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता या ठिकाणी आतमध्ये पोहोचलेले आहेत आणि पोलिसांकडून या सगळ्या कार्यकर्त्यांची आता धरपकड जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। दृश्यांमध्ये आपण बघतोय की कशा पद्धतीनं हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या कंपनीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत। ही तीच कंपनी आहे ज्या कंपनीमध्ये असा आरोप केला जातोय की हिंदू तरुणी ज्या होत्या त्या तरुणींना त्या महिलांचं लैंगिक शोषण या ठिकाणी केलं जात होतं आणि त्यामुळे आक्रमक झालेले कार्यकर्ते जे आहेत त्यांनी आता या कंपनीच्या दारावर लाथा मारायला सुरुवात केलेली आहे, काचा फोडायला सुरुवात केलेली आहे आणि आपण बघतोय की आक्रमक झालेले हे सगळे कार्यकर्ते। दृश्यांमध्ये आपण बघतोय भाजप युवा मोर्चाचे हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। या कंपनीच्या दारावर लाथा मारल्या जात आहेत, आतमध्ये घुसण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय। ज्या पद्धतीनं हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे त्यामुळे कुठेतरी एक अत्यंत आक्रमक अशी प्रतिक्रिया जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळते। कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय की कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा ज्या आहेत त्या या ठिकाणी दिल्या जात आहेत। ही तीच कंपनी आहे ज्या कंपनीमध्ये खरं तर महिलांचं लैंगिक शोषण झालं, शारीरिक शोषण झालं आणि त्यासोबतच या ठिकाणी महिलांना धर्मांतर करण्यास भाग पाडलं अशा पद्धतीचा आरोप केला गेलेला आहे। या संपूर्ण प्रकरणात नाशिक पोलिसांनी आतापर्यंत 6 जणांना अटक केलेली आहे। 9 जणांनी या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। पोलिसांनी 6 आरोपींना आतापर्यंत अटक केलेली आहे आणि या सगळ्या घटनेचं एकूणच जे गांभीर्य आहे ते बघता या ठिकाणी SITची देखील स्थापना पोलिसांच्या वतीनं करण्यात आलेली आहे। शासन स्वतः या संपूर्ण प्रकरणामध्ये आक्रमकपणे हा सगळा तपास करत आहे। हा संपूर्ण प्रकार जो आहे तो नाशिकमध्ये एका निश्चितच चंदन, त्या या सगळ्या कार्यकर्त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत, सध्याचं काय प्रकरण आहे आपल्या प्रेक्षकांना ऐकवाल? प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कार्यकर्त्यांकडून बघायला मिळत आहेत। काम मिळवून देण्याच्या नावाखाली हिंदू तरुणींवर जो लैंगिक अत्याचार झाला या ठिकाणी हे मुलींचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत आहे त्याबद्दल आम्ही निषेध करत आंदोलन करत आहे। याच्या पुढे पण आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं की असं वृत्त करायला तुम्ही त्यांना हे करू नका। या कंपनीच्या मॅनेजरच्या विरोधात आम्ही आंदोलन करत आहे आणि इथून पुढे असं करण्याचा त्यांनी अजून प्रयत्न केला ते कंपनी बंद करण्याची आमची मागणी एवढीच आहे। या कंपनीची जी मॅनेजमेंट आहे ती बदलण्यात यावी। कंपनीची मॅनेजमेंटवर कडक कारवाई करावी, त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि त्यांना कामावरून बडतर्फ करावं ही आमची प्रामुख्याने मागणी आहे भारतीय जनता युवा मोर्चाची। करायचं काय आमची मागणी या जिहादमध्ये, कॉर्पोरेट जिहादमध्ये ज्या पद्धतीने 9 जण अटक केले आहे याच्या पाळामुळे शोधले पाहिजे आणि सरकारने याच्या नांग्या ढाचल्या पाहिजे आणि या सर्व लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। या मागणीकरता आम्ही इथे बसून निषेध नोंदवत आहे। काय सांगा आमची CP साहेबांना विनंती आहे अशा लोकांवर मोक्कांतर्गत कारवाई करावी, जो पण हिंदू धर्मातल्या आमच्या बहिणींवर अत्याचार करेल त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करावी गृह खात्याने। आमची निविदा घ्यायला पाहिजे, आमची निविदा घेत नाहीये, आम्हाला निविदा द्यायला जाऊ देत नाहीये।
काय सांगाल, काय भावना आहेत? आमच्या जिहादीने आमच्या बहिणींवरती जो अन्याय केला त्याला आम्ही निर्जत विरोध करत आहे. ज्या जिहादींनी आमच्या हिंदू महिलांवर भगिनींवर अन्याय अत्याचार केलेला आहे त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पक्षाच्या वतीने यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन करून त्या जिहाद्यांना आम्ही आमच्या पद्धतीने शिक्षा देण्याचं काम नक्कीच करू. आपण बघतोय की कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि एकूणच मागणी केली जाते की या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी आता कठोर शासन जे आहे ते या ठिकाणी व्हायला हवं आणि त्याच्यामुळे हे कार्यकर्ते जे आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत. आपण बघतोय हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. काय भावना आहे? ठराविक काही विशिष्ट समुदायाच्या लोकांनी आमच्या हिंदू भगिनी 9 भगिनींवर विनयभंग केला, त्यांना मांस खायला प्रवृत्त केलं, त्यांना नमाज पठण करायला लावलं. याच्या पाठीमागे मोठं रॅकेट सक्रिय आहे. या रॅकेटचा पर्दाफाश व्हायला पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची मागणी. आपण बघतोय हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि या ठिकाणी काही कार्यकर्ते जे आहेत ते आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी त्यांना या ठिकाणी अडवलेलं आहे. मात्र हे कार्यकर्ते जे आहेत ते आता आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्यासोबत काही महिला कार्यकर्त्या देखील आहेत. ताई, काय अतिशय निंदनीय प्रकार ह्या कंपनीमध्ये घडलेला आहे. महिला आज काम करते, बाहेर पडते आपलं करिअर करण्यासाठी, 2 पैसे कमवण्यासाठी आणि इंटरनॅशनल कंपनीमध्ये, एवढ्या मोठ्या इंटरनॅशनल कंपनीमध्ये जेव्हा अशी गोष्ट होत असेल तर ती अतिशय निंदनीय आहे. आणि आज भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून आपल्या नाशिक शहरामध्ये जेव्हा हे असं होतंय तेव्हा अतिशय वाईट आम्हाला वाटलेलं आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांच्या चेहऱ्यावरती समजू शकता की किती आक्रमकतेने हे आंदोलन आम्ही या संदर्भात SIT स्थापन केलेली आहे पोलिसांनी, चौकशी सुरू आहे. आता कशी कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी? आमची अशी मागणी आहे की कडक कारवाई ह्याच्यामध्ये झाली पाहिजे. ज्या कोणी महिलांना सांगितलं की तुम्ही मांस खाल्लं पाहिजे, नमाज पढलं पाहिजे, हे सगळे या कंपनीमध्ये होत आहे, हे कदापि आम्ही सहन करणार नाही. या सगळ्या गुन्हेगारांवरती अतिशय कडक कारवाई करून त्यांच्यावरती जास्तीत जास्त कलम लावले. मोठं रॅकेट असू शकतं असं वाटतंय का? हो, त्यांच्यावरती पण त्यांच्या कंपनीमध्ये जेव्हा हे गोष्ट होते ही त्यांना समज आली पाहिजे होती. महिलांची सुरक्षितता या कुठल्याही कंपनीमध्ये प्रायोरिटी असते आणि तीच इथे झालं नाही. त्याच्यामुळे कंपनीच्या सगळ्या चालकांवरती सुद्धा आमचे गंभीर आरोप आहेत. आपण बघतोय की या ठिकाणी भाजपचे शहराध्यक्ष सुद्धा आहेत. काय सांगाल, नेमकी काय भावना आहे? TCS कंपनीच्या माध्यमातून धर्मांतर आणि मुलीवर महिलांवर अत्याचाराच्या घटना उघडकीस आलेल्या आहे. या कंपनीच्या एका महिलेने यापूर्वी ईमेल केलेला आहे की या ठिकाणी असं घडतंय. कदाचित पुण्याच्या हेड ऑफिसच्या कंपनीला जर हे समजलं असतं आणि त्यांनी जर दखल घेतली असती तर ते याला वेळीच आळा घातला असता, बंद झाला असतं. परंतु त्यांनी बी मूक संमती दिली. आमचं म्हणणं हे फार मोठं महाराष्ट्रातलं रॅकेट आहे. या माध्यमातून जे रॅकेट चालतंय आणि ठराविक समाजाच्या लोकांनी हे रॅकेट केलेलं आहे. आमचं म्हणणं आहे त्याचा पर्दाफाश झाला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. निश्चितच चंदन, याकडे आपलं लक्ष असणार आहे. प्रत्येक अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद.